लाडकी बहीण योजनेच्या छाननीवरून संजय राऊत यांनी टीका केली आहे। निकष न पाळता लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले, निवडणुकीमध्ये 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाला असं राऊत म्हणाले। राऊतांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे। राऊतांना लाडकी बहीण योजना बंद करायची आहे असं वाघ म्हणाल्या। संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असंही वाघ यांनी म्हटलंय। राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, ही लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायची। महिलांच्या नावावरती फॉर्म भरून पैसे घेतले, त्यातल्या काही जणांना अटक सुद्धा झाली आहे, हे तुम्ही मागच्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलं असेलच। संजय राऊतांना ही राज्यातली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, पण आम्ही ती अजिबात होऊ देणार नाही। संजय राऊत जे बोलतायत त्याकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झालाय। अजून लाडक्या बहिणींच्या संदर्भात सरकारची भूमिकाच आली नाही, तर वेगळी भूमिका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। सरकारनी निवडणुकीत जे आमच्या महायुतीने जाहीर केलेले 2100 रुपये ते देण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी बांधील आहे आणि त्या संदर्भात देवेंद्रजी आणि महायुती सरकार निश्चितच जी घोषणा आमच्या वचननाम्यात केली ती पूर्ण करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।